मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आजचा एपिसोड तिकडूनच उशिरा आला बरं का. आज काही मला उशीर झाला नाहीये. तर आता बघा, आज नंदिनीबाईला तो सोन्याचा हार फ्री 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 मिळालाय. आपला अंदाज खरा ठरलाय. बघत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. सुरुवातीला त्यांनी बरंच मागाहून दाखवलं. आजचा एपिसोड शॉर्ट बट स्वीट असा होता बरं का. म्हणजे आज काही जास्ती दाखवलं नाही त्यांनी. आता ही जी रम्या आहे ना, ती त्या सुनीताकडे म्हणते, तुमच्याकडे फोटो आहे का काव्याच्या बॉयफ्रेंडचा? असेल तर दाखवा ना. आता सुनीता म्हणते, हो होता खरी माझ्याकडे फोटो, पण तो माझ्याकडनं डिलीट झाला. आता हे ऐकल्यावर रम्या जरा अपसेट होते बरं का. रम्या प्रयत्न करते सुनीताला म्हणायचा की तुमच्या डिलीट मध्ये रिसायकल बिन मध्ये असेल बघा ना, चेक करा ना. पण ती सुनीता म्हणते मी सगळीकडून फोटो डिलीट केलाय. इथे नंदिनी आणि त्या आजींचा सीन दाखवला, ज्या सीनची आपण आतुरतेने वाट बघत होतो. आता आजी आजोबा नंदिनीला विचारतात, ए बेटा नंदिनी कशी आहेस? खूप दिवसांनी दिसतेस. नंदिनी म्हणते मी मस्त, तुम्ही कसे आहात आजी आजोबा? आजी म्हणते आम्ही ठणठणीत आणि खुश आहोत. आता वेदांत म्हणजे जो त्यांचा मुलगा आहे तो जरा सरप्राईज झालाय. त्याला माहित नाहीये ना नंदिनीची आणि त्याच्या आईवडिलांची ओळख आहे. आजी विचारतात आनंद निवास कसा आहे ग नंदिनी? वेदांत म्हणतो आनंद निवास? तुम्हाला कसं माहिती आई बाबा हे सगळं? आता वेदांतला कळलं की नंदिनीची सगळी स्टोरी खरी आहे बरं का. वेदांत विचारतो आई बाबा तुम्ही यांना कसं ओळखता? मग आता त्या आजी म्हणतात, अरे बेटा वेदांत, हिने आनंद निवास मधल्या माणसांना आपुलकीने सांभाळलंय बरं का. अरे तू गेला ना की समजेल तुला. तिथे स्वतःची वकिली तर सगळेच करतात, पण दुसऱ्याच्या आनंदासाठी हिरिरीने बोलणारी आणि काम करणारी हिच्यासारखी माणसं कमी असतात रे वेदांत. वेदांतवरच जास्ती फोकस घेतला त्यांनी. आता त्या आजी म्हणतात लाखात एक पोर आहे रे बाबा वेदांत ही. नंदिनी आता थोडंसं तिला टेन्शन आलेलं दिसतं त्या आजींना. त्या विचारतात काय ग पोरी तू कशी इथे? वेदांत सांगणार तेवढ्या त्या नंदिनीबाई विषय टाळून म्हणतात, काकू अहो तुम्ही इथे भेटलात मला खूप छान वाटलं. काका तुमची सांधेदुखी कशी आहे? ते काका म्हणतात बरी आहे. पण तू आणि माझा मुलगा एकमेकांना ओळखतात का? नंदिनी म्हणते नाही काका ओळखत नाही. ते मी बसायला जागा नव्हती ना, म्हणून आम्ही एका टेबलवर बसलो. नंदिनी हे खोटं बोलते आणि म्हणते बरं चालू द्यात तुमचं, मी निघते. पण जाताना तो हार बघत असते बरं का नंदिनी. वेदांत म्हणतो थांबा नंदिनी, आईच्या हाराबद्दल तुम्ही बोलला नाहीत आईशी. आता त्या आजी म्हणतात कशाबद्दल रे वेदांत? तो वेदांत म्हणतो आई तुला जो हार मी आता गिफ्ट केला ना त्याबद्दल बोलत होत्या नंदिनी. आता त्या आजी त्या गळ्यातला हार काढून म्हणतात अगं बाई कुठला हा हार का? आजीबाईंनी आता हारावरती हात ठेवून नंदिनीला दाखवलं, हाच हार हवाय का बेटा? आता असं काहीतरी त्या बोलत असतात आणि नंदिनीला आता आठवतंय की जीवाच्या आजीचा हार हाच आहे. नंदिनी त्या हाराला हात लावायचा प्रयत्न करते पण तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता मध्येच रम्याचा आणि त्या वसुआत्याचा सुनीता सोबत सीन दाखवला. सुनीता या दोघींना विचारपूस करते की तुम्ही इथे कशाला आला होतात? मग वसुआत्या म्हणतात भाच्याच्या काळजीपोटी आले हो मी. सुनीता म्हणते त्या दिवशी नाही वाटली का तुम्हाला काळजी? त्या दिवशी मी जीव तोडून सांगत होते तुमच्या घरी येऊन तेव्हा. वसुआत्या लगे रम्याकडे बघतात आणि म्हणतात अहो त्या दिवशी आम्ही उशिरा आलो ना दोघी. आम्ही दोघींनी मध्ये पडून सगळं प्रकरण मिटवलं असतं हो. सुनीता म्हणते मग काय आता माहिती काढायला आलात का फक्त? रम्या लगेच म्हणते अहो नाही तुमचा गैरसमज होतोय, आम्हाला काही ही माहिती नको होती अहो. सुनीता बघतच राहते या दोघींकडे. रम्या म्हणते काय झालं त्या दिवशी मामी चुकीचं वागली ना तुमच्यासोबत. आम्हाला जाणून घ्यायचं होतं नेमकं हे काय झालं, काय प्रकरण होतं. मामी अशी वागत नाही ना कधी कोणाशी म्हणून. वसुआत्या लगेच म्हणतात जेन्युइनली वाईट वाटलं हो तुमच्याबद्दल, खूप वाईट झालं हो तुमच्या बाबतीत. सुनीता म्हणते वाईट तर तुमच्या मानिनीच्या बाबतीत घडणार आहे आता, जेव्हा तिच्या सुनेचं सत्य तिच्या समोर येईल ना तेव्हा. अरे यार या बाईची कोंबडी एकाच जागेवर बसलेली आहे त्या काव्यावर. असो आता ती बाई म्हणते सुनीता खात्री आहे मला काव्याचा खरा चेहरा एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येणारच आहे. मानिनीला तर मी खडबडून जागं करायचा एक प्रयत्न केला होता पण तिला काही ऐकायचं नाहीये, त्याचा काही उपयोगच नाहीये ना. आता तो विषय माझ्यासाठी तर कायमचा बंद झालाय. वसुआत्या म्हणतात संपला असेल हो तुमच्यासाठी तो विषय, पण मला न पारची काळजी वाटायला लागली हो. लागली या डोळ्यातून पाणी बिणी काढतात बरं का. आणि रम्याला म्हणतात रम्या अगं पार्थला काव्याच्या प्रकरणाबद्दल कळलं तर? सुनीता म्हणते तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आता लगेच वसुआत्या हळूच रम्याच्या कानात बोलतात रम्या ही बाई मानिनी समोर काही पचकणार तर नाही ना? रम्या म्हणते थांब जरा आपण बोलूयात बघू. आता दोघी एकमेकींसोबत खुसूर फुसूर करतात आणि मग रम्या लगेच म्हणते मामीसाठी काही निरोप आहे का तुमचा? मी देईल मामीला. सुनीता चिडून म्हणते कसला निरोप? मेली मानिनी माझ्यासाठी, माझा आणि तिचा काहीही संबंध नाहीये. एवढंच बोलते आणि चालली जाते. आता वसुआत्या आणि रम्या खुश होतात.
आता ती सुनीता गेल्यावर वसू आत्या म्हणतात, चला रम्या एक टेन्शन गेलं. रम्या आता उठून उभी राहते आणि म्हणते, यस आई, आता टेन्शन काव्याने घ्यायला हवं. आता येणार बघ खरी मजा. आता त्यांच्याकडे असलेला तो तुटका फुटका पेनड्राईव्ह आहे ना, तोच पेनड्राईव्ह रम्या घेते आणि म्हणते, आई आता या पेनड्राईव्ह मध्ये आपल्याकडे काव्याचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ आहे बरं का. आता आपली जीत होणार आहे. वसू आत्या म्हणतात, अगं रम्या, पण तो मुलगा कोण आहे, काय करतो, कुठे कळलं आपल्याला? रम्या म्हणते, आई कळेल. अगं या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे ते कळत नव्हतं आपल्याला, पण त्यामुळे त्या मूर्ख माणसाने डेटा रिकव्हर करून दिलाय. पण जाऊ दे, सोड. अगं आपल्याला ना या पेनड्राईव्ह मधला डेटा हुशार आणि एक्सपर्ट माणसाकडनं रिकव्हर करून घ्यावा लागणार आहे. वसू आत्या म्हणतात, अगं हो ग बाई, पण मानिनीने सुनीतावर विश्वास नाही ठेवला, आपल्या बोलण्यावर कशाला विश्वास ठेवेल? रम्या म्हणते, जाऊ दे, सोड. त्या मामीच्या विश्वासाचं काय घेऊन बसते? अगं विश्वास पारचा गमावला गेला पाहिजे. अरे आई, तुला आठवते का ती सुनीता काय बोलली आता? काव्या तिच्या बॉयफ्रेंडला लग्नानंतर पण भेटत होती. सगळ्यात आधी पेनड्राईव्ह मधले सगळे फोटो व्हिडिओ आपण रिकव्हर करू. अगं आपल्याला आधी हे कळायला हवं की त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे. मग आपण त्याला पकडू आणि त्याला आपल्या बाजूने वळवून घेऊ आणि मग काव्याचं आणि पार्थचं लग्न मोडू. वसू आत्या म्हणतात, चला इथे येणं सार्थकी लागलंय. ते आता पेनड्राईव्ह नीट कर तू आणि तो डाटा रिकव्हर करून घे. चल. आता या दोघी निघाल्या बरं का कॅफेमधनं. आता नंदिनी त्यांच्या ऑलमोस्ट समोर असते बरं का, पण ना नंदिनी यांना दिसली ना नंदिनीला या दिसल्या. आता नंदिनी आजीचा हार बघत असते आणि आजींना म्हणते, हो आजी, छान आहे तुमचा हार. आता इथे नंदिनीने भाव खाल्ला असं नाही म्हणता येणार, पण नंदिनीला असं वाटतं की आजी तिच्या ओळखीच्या निघाल्या, तर आता तो हार आजीकडनं मागून आहे, ते बरं दिसणार नाही. म्हणून नंदिनी आता जरा बॅकआउट करायचा प्रयत्न करते बरं का. नंदिनी आजींना म्हणते, छान आहे आजी हार, खूप सुंदर आहे. मग आजी म्हणतात, काय ग नंदिनी, ए बेटा, काही बिनसलंय का तुझं? अगं तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय. नंदिनी म्हणते, नाही आजी, काही नाही. आजी म्हणतात, खोटं नको बोलूस, उगाच पाणी नाही येत तुझ्या डोळ्यात. जसा वेदांत आहे आम्हाला तशीच तू आहेस बेटा. सांग बरं काय झालंय नंदिनी, सगळं खरं खरं सांग. नंदिनी म्हणते, नाही काकू, अहो खरंच काही नाही झालं, असंच तो हार बघितला आणि गहीवरून आलं. आजी म्हणतात, हार बघून तुला का भरून आलं? वेदांत म्हणतो, थांब आई, मी सांगतो. अगं हा हार जो तुला मी गिफ्ट केलाय ना, त्यासाठीच यांनी पेपरमध्ये जाहिरात वगैरे दिली होती आणि मला शोधून काढलाय. खरं तर हा हार म्हणजे, आता नंदिनी वेदांतला बोलू देत नाही आणि म्हणते, नाही आजी, जाऊ द्या, सोडा, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हार मला हवा होता पण आता नकोय मला तो. आता असं बोलल्यावर आजी आश्चर्याने बघतात. नंदिनी म्हणते, आजी, तो तुमच्या गळ्यात खूप शोभून दिसतोय हार. आणि हो, तुमचं सजेशन बरोबर होतं वेदांत, मी दुसरा हार करून घेते, तुम्हाला त्रास नाही होणार, इट्स ओके. वेदांत म्हणतो की आई, नंदिनी हा हार मला मागायला आल्या होत्या. अगं हा हार त्यांच्या, आता हा वेदांत पुढे काही म्हणणार तेवढ्यात नंदिनी म्हणते, प्लीज वेदांत, प्लीज, खरंच मला नकोय हार. आता लगेच आजी म्हणतात, अहो या हाराची गाठ काढा हो. अहो लगेच गाठ काढायला पुढे आलेत. नंदिनी म्हणते, आजी, सॉरी काकू म्हणते ती. नंदिनी म्हणते, काकू नाही, हा हार मला तुमच्या गळ्यातनं काढून नकोय. हे बघा, तुम्ही ना असं हार काढून मला द्याल तर त्याचा मला त्रास होईल. तुम्हाला गिफ्ट केलाय तुमच्या मुलाने तो हार. मला वेदांतने आता सांगितलं की हा हार तुम्हाला गिफ्ट केल्यावर तुमच्या चेहऱ्यावर आनंद झाला ते, आणि मला तुमचा असा आनंद नाही हिरावून घ्यायचा आहे. असो. आता लगेच आजीबाई छान उत्तर देतात, ए मुली, अगं नंदिनी, मुलांचं प्रेम हाच आमचा आनंद असतो आणि हे काय वस्तूवरनं नसतं ठरत ग. त्याला हार द्यावासा वाटला, त्याने तो मला दिला. अगं आमच्या भावना आणि त्याच्या भावना एकमेकांच्या मनापर्यंत पोहोचल्या. अगं या हाराची जागा जर दुसरीकडे असेल तर मला ग कशाला वाईट वाटेल? आता नाही असं विचार करायचा नंदिनी, मला वाईट वाटणार नाहीये तुला हा हार देताना. काय हो? आता आजोबा म्हणतात, हो खरंय हिचं. अगं वस्तूवर जीव दडण्यापेक्षा माणसावर जीव दडायला हवा. मग आता लगेच त्या आजी म्हणतात, माझा लेक गुणी आहे आणि श्रीमंत पण आहे बरं का, माझा मुलगा दुसरा हार घेऊन देईल. काय रे वेदांत, पुरवशील का आईचा हट्ट? वेदांत म्हणतो, हो आई, मग काय, एक काय 10 हार घेऊन देईल तुझ्यासाठी. अगं माझी आई स्वेच्छेने तुला हार देते नंदिनी, असू द्यात तुमच्याकडे. आता नंदिनी म्हणते, हो पण काकू, मी हा हार का मागते? काय झालंय? तुम्ही मला काहीच मागितलं नाही, न विचारता तुम्ही मला. आजोबा म्हणतात, काही गरज नाही बेटा आम्हाला विचारायची, या हारावरनं मोठं प्रकरण घडलं असणार आहे. आजी म्हणतात, मोठं कारण घडल्याशिवाय तू अशी वस्तू परत मागणार नाही, कारण तुला ज्या भावनेने ती वस्तू देण्यात आली आहे ते कारण तसंच महत्वाचं असणार आहे.
मला कळतं बेटा सगळं, असं म्हणून आता त्यांनी तो हार गळ्यातनं काढून नंदिनीकडे सुपूर्त केला. तोही अगदी फ्री फ्री फ्री. ओ माय गॉड, सोन्याचा हार नंदिनीला परवडला. बिचारा जीवा त्याने विकला, पण नंदिनीला तो मिळाला आणि बिचाऱ्या मधल्या मध्ये वेदांचं नुकसान झालं, पण भावनिक नुकसान नाही झालंय कोणाचं, हे सगळ्यात महत्वाचं. आणि फायनली नंदिनीकडे जीवाच्या आजीचा हार अगदी जसाच्या तसा आला, तेही पॉलिश करून फ्री फ्री फ्री. असं जरा नवल वाटलं मला, म्हणजे एक प्रेक्षक म्हणून नाही, पण बघा ना की हा एवढा मोठा सोन्याचा हार कोणीतरी असं काहीही विचारपूस न करता पटकन देऊन टाकतंय. असं होत नाही बरं का, खरं खरं म्हणजे कुठे झालं असेल तुमच्या आयुष्यात तर मला नक्की सांगा. तसं मला जरा नवल वाटलं एवढंच सांगते. असो, आता नंदिनी त्या हाराला बघून खूप तिचं मन भरून येतं आणि म्हणते, काय म्हणू, काय बोलू मी, माझ्याकडे शब्द नाहीयेत. थँक्यू सो मच काकू. आता त्या आजी म्हणतात, काय ग नंदिनी बेटा, काकू म्हणतेस आणि परकं समजतेस का, हा तुझ्या लग्नाचा आहे रे असं समज आमच्याकडनं. मग आता नंदिनी नमस्कार करते त्या दोघांना. दोघेही आशीर्वाद देतात, सुखी राहा बेटा, यशस्वी भव. आजोबा म्हणतात, बेटा आम्ही आता निघतो हं. नंदिनी म्हणते, पुढच्या वेळेला आलात की आनंद निवासला नक्की या हं. आजी म्हणतात, हो नक्की येऊ बेटा आम्ही. आता त्या नंदिनीबाई पुन्हा वेदांतला थँक्यू म्हणतात. वेदांत म्हणतो, आई बघ बरं, त्या पुन्हा थँक्यू थँक्यू म्हणतायत, रागव बरं त्यांना. आता वेदांत नंदिनीला म्हणतो, खरंच सांगू का नंदिनी, तुम्ही हा हार मिळवलाय तुमच्या चांगुलपणामुळे आणि तुमच्या गुडविलमुळे. बरं चला येतो आम्ही, आम्हाला उशीर होतोय. आता असं म्हणून आता हे निघालेत आणि नंदिनीला तिचा त्या आजी सासूचा हार सुपूर्त करून गेलेत. चला, एक डोक्याचं टेन्शन गेलं. आता अजून त्या नंदिनीच्या जीवाच्या आणि काव्याच्या भूतकाळाचं टेन्शन समोर आहेच. आता नंदिनी खूप खुश होते आणि मनाशीच म्हणते, जीवा आता तुम्हाला तुमचा मान परत मिळणार. जीवा तुमच्या चेहऱ्यावरचं गिल्ट आणि दुःख आता कायमचं पुसून जाईल, असं ती मनाशी ठरवते. इकडे रम्याची बडबड चालूच आहे. आई, ती काव्या भले मूव ऑन वगैरे झाली असेल तरी आपण तिचा भूतकाळ शोधून काढू. व स्वात्याला सांगत असते ती. व स्वात्या म्हणतात, अगं बाई आपण करू ते, पण ज्याच्यासाठी आपण सगळं काही करतोय, पार्थसाठी आपण तारेवरची कसरत करतोय. पार्थ काव्यामध्ये आधीच इंटरेस्टेड आहे, तो काही काव्याच्या भूतकाळात इंटरेस्टेड नाहीये. रम्या म्हणते, आई का नसेल तो इंटरेस्टेड. व स्वात्या म्हणतात, अगं बाई रम्या, ती काव्या लग्नानंतर ज्या पद्धतीने वागत होती ना, त्यावर पार्थ काही रिॲक्ट नव्हता करत, तो तिला समजून घेत होता. रम्या म्हणते, अगं आई, तो तिला समजून घेत होता कारण त्याला असं वाटत होतं की काव्याच्या मनाविरुद्ध लग्न झालंय. त्याला काय माहिती तिचं काय अफेअर होतं मागच्या वेळेला, ती काय चिडचिड करत होती. आता आपण सांगू शकू ना त्याला की तिचं लफडं होतं, काय जे असेल ते. आता वसुआत्या म्हणतात, हा हे बरोबर आहे, तुझा काय प्लॅन आहे सांग बरं रम्या. रम्या म्हणते, आई त्या पोराने भले आपल्याला हा सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर करून दिला नसेल, पण माझ्या मैत्रिणीचा भाऊ मोठा हॅकर आहे, तो आपल्याला डेटा रिकव्हर करून देईल. वसुआत्या हॅकर नाव ऐकल्यावर घाबरतात आणि म्हणतात, ए बावळे, वेळ लागलं का तुला, अगं बाई या इलिगल लफड्यामध्ये नाही पडायचंय मला. रम्या म्हणते, ए आई आपला डेटा आहे तो, आपण तोच रिकव्हर करून घेतोय, आपण कशाला दुसऱ्याचं घेतोय, इलिगल काही नसतं ग, तो डील करून. स्वात्या म्हणतात, बरं बाई असं असेल तर बरं होईल बाई, तो पेनड्राईव्ह रिकव्हर झाला पाहिजे, मला ना आता राहवत नाहीये. रम्या म्हणते, आई पेशन्स ठेव, घाई करू नको, आता सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होत आहेत. तुला आठवतं का, अगं त्या गुरुजीने सांगितलेली भविष्यवाणी खरी झाली तर. इथे आपल्याला गुरुजीची भविष्यवाणी आठवून दिली. आता प्रेक्षकांना त्या गुरुजीने ना अर्धवट भविष्यवाणी केली होती, रम्या तुझं लग्न होईल पाठची, समोर लोक असतील. आता तिथे ना प्रेक्षकांना म्हणजे इथून पुढे बहुतेक मोठा तमाशा होणार आहे. कदाचित काव्या पाठचं तुटू शकतं म्हणजे नातं, पण ते लग्नाच्या मंडपापर्यंत जाऊन पोहोचेल रम्या आणि पार्थ, आणि तिथे काव्या पार्थशी पुन्हा लग्न करून गेला असं काहीतरी ते दाखवतील आणि पुन्हा यांचं नातं सुरळीत होईल. हा माझा अंदाज तुम्हाला बरोबर वाटतो का, मला नक्की सांगा. आता या मायलेकी दिवा स्वप्नात बघायला लागल्यात. वसुआत्या म्हणतात, आता हे नवीन वर्ष तुझ्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येणार. मग रम्या म्हणते, ते समजलं का आई. आता वसुआत्या म्हणतात, अगं पण नवीन वर्ष काव्याच्या आयुष्यात वादळ घेऊन येईल. रम्या म्हणते, पण त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण असेल याचा मी विचार करते. आता इथून पुढे हा शेवटचा सीन बघत आहात तुम्ही, पार्थ आणि काव्याचा सीन दाखवलाय. आता हा पार्थ चक्रा मारत असतो, काव्या आली नाही म्हणून. मग पिहू विचारते, काय झालं, का चक्रा मारतोयस. मग तो पार्थ म्हणतो, अरे तुझी वहिनी एक्झामला गेली ना. मग पिहू म्हणते, मग तू का टेन्शन घेतोय, एक्झामलाच गेली आहे ना ती. मग आता तेवढ्यात काव्या येते बरं का तिथे. पिहू सांगतच असते याला, तू टेन्शन घेऊ नको पार्थ दादा, काव्या वहिनी टॉप करेल. काव्या आल्या आल्या पार्थ म्हणतो, कसा गेला काव्या पेपर, तुम्ही जो अभ्यास केला ते सगळं आलं ना पेपरमध्ये, वेगळंच आलं का, टेन्शन आलं का. इतका फास्ट बोलतो हा.
काव्या म्हणते, "हो, हो, हो, तुम्ही होल्ड करा ना देशमुख, मी नंतर बोलेल ना." पार्थ म्हणतो, "हो, हं, हं, बोला, बोला आता बोला." मग काव्या थोडा पॉज घेते आणि म्हणते, "हो, हो, माझी परीक्षा होती आज. तसं मला माझा पेपर थोडा सस्पेन्स क्रिएट करते आणि मजा घेते पार्थची." पार्थ असा आतुरतेने बघत असतो आणि म्हणत असतो, "बोला ना पटकन." काव्या म्हणते, "हो बाबा, मला पेपर छान आणि सोप्पा गेलाय. मग आता ज्या ज्या गोष्टींचा मी अभ्यास केला ते सगळं आलंय. प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी वेळेत पेपर संपवला." आता पार्थ म्हणतो, "व्हेरी गुड. हेच मला अपेक्षित होतं." आता ही पिहू सांगते, "अगं ये वहिनी, तुझा पेपर होता पण या पार्थ दादाने किती टेन्शन घेतलं बाई." अगं म्हणजे बाबाचं पोट खराब असल्यावर ते फेऱ्या मारतात ना, तसा हा नुसता फेऱ्या मारत होता. अरे, त्यावर आता पार्थ तिला म्हणतोय, की "जा आगाऊ कुठली, जा घरात अभ्यास कर." नंदिनी पण या काव्याच्या सोबतच घरात आली बरं का प्रेक्षकांनो, मगाशी सांगायचं राहिलं. आता पिहू आत जाते, तेव्हा पार्थ विचारतो, "नंदिनी तुम्ही काव्यासोबत कशा काय आलात?" मग आता नंदिनी म्हणते, "पार्थ मी आनंद निवासला गेले होते. मग येता येता काव्याला फोन केला आणि आम्ही सोबत आलो. बरं चालू द्यात तुमचं. मी आले हं येतेच." नंदिनीने कोणाला सांगितलेलं नाहीये बरं का, की तिला हार मिळालाय. ते सिक्रेट ठेवलंय तिने. आता ते सिक्रेट ती केव्हा रिव्हील करते याची आपण वाट बघत बसायची आहे. आता नंदिनी गेल्यावर हा पार्थ त्याच्या तोंडाचा फुगा करतो बरं का. काव्या त्याच्याकडे पाहते. काव्याच्या लक्षात येतं, की तो नाराज झालाय. कधी-कधी जरा जास्तीच बालिश वागतो हा काव्यापेक्षाही जास्ती. असो. आता काव्या विचारते, "काय झालं देशमुख? रुसलेल्या बोक्यासारखा चेहरा का केला तुम्ही?" अच्छा, रुसलेल्या बोक्याला त्याचा फेव्हरेट खाणं कोणी दिलं नाही वाटतं अजून. पार्थ म्हणतो, "मला नाही बोलायचं तुमच्याशी. मी मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी येतो तुम्हाला सोडवायला." "काय हो? काय झालं होतं तुम्हाला? देव जाणे, मला सोडवायला पण नाही येऊ दिलं. मी मेसेज केला होता तुम्हाला, परीक्षा संपल्यावर मला सांगा, मी येतो घ्यायला." मी घ्यायला पण आलो असतो ना. अहो येताना छान आईस्क्रीम-बिस्क्रीम खाल्लं असतं. पण नाही, घ्यायला पण येऊ दिलं नाही. अरे इथे लोकांचे घसे बसले, त्यांना आईस्क्रीम, पाणीपुरी काय सुचतंय? माझ्या तोंडाला पाणी सुटतं ना मग इथे. माझा घसा बसलाय ना प्रेक्षकांनो. मला नाही सांगितलं हे सगळं खायला आणि हे मुद्दाम दाखवतात बघा. जाऊ द्या, पाहून न पाहिल्यासारखं करायचं मग काय. असो. आता तो म्हणतो, "मला असं का बोलताय तुम्ही? रुसलेल्या बोक्यासारखा चेहरा दिसताय. काय झालं आता? का हसताय मला?" काव्या म्हणते, "झालं का तुमचं बोलून? आता मी बोलू का?" "सॉरी पार्थ." "अहो देशमुख, तुमचा चेहरा बघून मला हसू येतंय." "ओ देशमुख, हे बघा एका गोष्टीसाठी जेन्युइनली मी सॉरी म्हणते हां तुम्हाला. मी तुम्हाला फोन आणि मेसेज करून कळवलं नाही त्यासाठी सॉरी." "अहो खरंच सॉरी हो." आता पार्थ तरी पण बोलेना. काव्या मग कान धरते आणि म्हणते, "सॉरी ना देशमुख, बघा ना माझ्याकडे प्लीज, प्लीज देशमुख सॉरी." पण तरी हा बघेना. मग ती म्हणते, "असं नका ना करू लहान मुलांसारखं. काय रुसलेला चेहरा करता? साधी-सुधी परीक्षा नव्हती माझी. केवढं टेन्शन आलं होतं मला देशमुख." "अहो असं काय करता? बघा ना माझ्याकडे. माझं टेन्शन रिलॅक्स आहे ना. आता मी गेलं ना टेन्शन. बघा ना माझ्याकडे. आता संपली आहे माझी परीक्षा. आता मला टेन्शन नाहीये. त्यामुळे मी आता फिस्कारायला तयार आहे बरं का. फिस्कारू का तुमच्यावर? फिस्कारू?" आणि मग तो हसायला लागतो बरं का. पार्थ किती बालिश सीन दाखवला ना. असो, काही-काही डायलॉग खूपच सुंदर असतात आणि काही-काही डायलॉग बोलावेत की नाही असा प्रश्न पडतो मला. मग लगेच पार्थ म्हणतो, "बरं, झालं, गेलं, केलं तुम्हाला माफ." मग काव्या म्हणते, "बरं, थँक यू." आणि एपिसोड संपून जातो. आता झालं. या भागात त्यांनी आईस्क्रीमचा उल्लेख केला. म्हटल्याप्रमाणे आता पुढचा प्रोमो पाणीपुरीचा दाखवलाय. काल मी तुम्हाला सांगितलं होतं नवीन प्रोमो आला होता म्हणून. तर तोच प्रोमो त्यांनी आज दाखवलाय पुढच्या भागासाठी. पुढच्या भागात आपण बघतोय हे सगळेजण काहीतरी सेलिब्रेट करताय पाणीपुरी खाऊन. पाणीपुरी मस्त रंगात आलेली असते खाताना आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे हे सांगताना. तुमच्या सुटलं असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या रिव्ह्यूला. आता पाणीपुरी खाताना काव्याला लागतो ठसका. नंदिनी पाणी आणायला जाते. तेवढ्यात जीवा काहीतरी एक ट्रिक वापरतो. पाणी घेतो आणि थप तिच्या डोक्यावर थापतो. आता नंदिनी येऊन म्हणते, "अरे तुम्हाला कसं कळलं जीवा? आम्ही घरचेच म्हणजे आमच्या घरच्यांनाच माहिती होतं की काव्याला असं केल्यावर बरं वाटतं." झालं. हे दोघं घाबरतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहायला लागतात. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, या दोघांचं सत्य इतक्यात रिव्हील करतील का? मला तरी असं वाटतं की इतक्यात काही रिव्हील करणार नाही, पण बघूयात. आता हाराचं सेलिब्रेशन कसं करतात, नंदिनी केव्हा सांगते हार मिळाला वगैरे वगैरे. छान आहे आजचा एपिसोड, पण तिकडूनच उशिरा आला बरं का. आणि हो, आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा. धन्यवाद.